वृत्तपत्रातील संपादकीय जेवढे महत्त्वाचे तेवढेच वाचकांचा पत्रव्यवहारही महत्त्वाचे आहे. कारण वृत्तपत्र लेखनच जनसामान्यांच्या वेदना जाणू शकतो. आज पुरस्कार प्राप्त मान्यवरांना आपण सन्मानित केले आहे. पुरस्कार शोकेसमध्ये ठेवण्याची वस्तू नाही, ते आपणास प्रेरणा देतात. वृत्तपत्र लेखक मंचने हा उपक्रम आयोजित केला, त्याबद्दल धन्यवाद, असे मत सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मनपाचे माजी महापौर UN बेरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मंचचे अध्यक्ष फैयाज शेख, कार्यवाह सुनील पुजारी, प्राचार्य सुरेश ढेरे, उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुहास पुजारी, प्राध्यापक धनंजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. मंच अध्यक्ष फैयाज शेख यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील पाहुण्यांच्या स्वागत सन्मानानंतर उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला. स्वर्गीय सुमतीबाई येळेगावकर स्मृती पुरस्कार प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे व प्राध्यापक धनंजय शहा यांना स्वर्गीय मीर इसाहक शेख स्मृती पुरस्कार उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुहास पुजारी यांना प्रदान करण्यात आला. स्वर्गीय रंगनाथ लोहार साहित्य पुरस्कार ज्येष्ठ गायक दीपक कलढोणे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार यांच्या वतीनं त्यांचे शिष्य वरदराज मिर्जी यांनी स्वीकारला. सदस्य डॉक्टर रामचंद्र धर्मसाले यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉक्टर ढेरे, उपप्राचार्य डॉक्टर पुजारी, प्राध्यापक शहा यांची प्रेरणादायी भाषणे झाली. कलढोणे यांचे मनोगत मिर्जी यांनी वाचून दाखवले. अध्यक्षीय समारोप करताना भेरिया म्हणाले की पुरस्कार प्राप्त मान्यवर हे शिक्षण क्षेत्राची उंची वाढविणारे आहेत. शिक्षण हा प्रगतीचा पाया असून त्यावर कळस चढविणारे हे मान्यवर आपले आदर्श आहेत. वृत्तपत्र लेखक मंचने असे गुणवंत हेरून त्यांना सन्मानित केले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मंच सदस्य प्रांजली मोहीकरांनी सूत्रसंचालन केले, तर सुनील पुजारींनी आभार मानले. ती दिखाऊ नाही, मला एवढं मिळालं म्हणून जर सांगायला लागलं तर तुमची प्रगती तिथेच खुंटते. बसवेश्वरांनी आपल्या एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तन्न पंडिस बेटा. स्वतःची स्तुती स्वतः करून घेऊ नकोस. इदर हळी यलू बेटा. समोर असणाऱ्या व्यक्तीची तू अवहेलना करू नकोस. त्याच्यामध्ये असणारे गुण जे आहेत त्या गुणांचं तू ग्रहण कर, त्याची स्तुती कर. पुरस्कार हे प्रेरणा देणारे असतात. आज ज्यांना म्हणून हे पुरस्कार मिळाले त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना त्यांना मी हे सांगू इच्छितो की हे पुढे जाण्यासाठी आहेत. थांबला तो संपला. या निमित्तानं या माननीय व्यक्तींची आम्हाला भेट झाली. डॉक्टर इरेश स्वामी ते त्या ठिकाणी आपल्या सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. मला वाटतं साहेब सर मी आपल्याला त्या कुलगुरू असताना माझ्या फंडातून मदत केली. कारण मला शिक्षणाविषयी फार महत्त्व. मी सुद्धा गरिबीतून आलो आणि माझे वडील कॉम्रेड होते. कॉम्रेड आपल्याला माहित आहे ते काही कधी परवा करत नाही, घराकडे नसतात, त्यांचं लक्ष नसतं. ते सायकलचं दुकान चालवायचे आणि सायकलीच्या दुकानातून आमचं घर चालायचं. अशा गरिबीतून आम्ही वर आलो आणि म्हणून शिक्षणाविषयी मला होतं आत्मीयता होती. म्हणून माझ्या फंडातून त्यावेळेला शिवाजी युनिव्हर्सिटीला सुरुवातीच्या काळामध्ये मी मदत आणि आपण ज्यावेळेला होतो तर शिक्षणाशिवाय मला वाटतं आज तर प्रगती शक्य नाही. पूर्वी म्हणायचे की SSC पास झाला, वर्णाकुलर फायनल असं काहीतरी त्यावेळेला म्हणायचे. तो 7वी 8वीमध्ये पास झाला तर खूप झालं. एखादी महिला पास झाली तर खूप महत्वाचं असायचं. आज उलट झालं. जिथे जिथे कार्यक्रमाला जातो तिथं महिला जास्त असतात. शिक्षकांच्या क्षेत्रामध्ये गेलो शाळेत तर शिक्षिका जास्त असतात. विद्यार्थ्यांची संख्या मोठी तर आता विद्यार्थी जास्त. पूर्वी आमच्या लहानपणी आता लिहिलेलं असायचं बोर्डामध्ये की मुलांना शिकवावं, मुलीला शिकवावं. आता उलट झालेलं की आता मुलांना शिकवा असं म्हणायची पाळी आली.